आमच्या ताईला न्याय द्या. आणि ही केस तातडीने जर तुम्हाला त्याच्यातून कळतंय की या माणसाने हे कृत्य केले आहे त्याला जागच्या जागीच शिक्षा झाली पाहिजे. रांगेच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी काय शिक्षा दिली? चौरंगी केलं. चौरंगी केला. तशी शिक्षा इथं व्हायला पाहिजे. बरोबर. मत देणे. माझ्या घरात आली तर मी स्वतःला संपेल किंवा समाजाला संपेल. आतापर्यंत त्याच गोष्टीचं वाईट वाटतंय. बरोबर. याच्यावर जागेवर निर्णय घेतला. जागेवर तसं समान कायदे असे स्त्रियांसाठी नाही. भावना शून्य महाराष्ट्र झालाय. 2 दिवस सगळे जण लढतील, परत दंगा करतील, परत पार्ट्या करतील, परत विसरतील. आता इमिजिएट 24 तासाच्या आत त्याचा निकाल लागलाच पाहिजे. बरोबर. हे जर नमस्कार, मी ओम पाटील. आजचा गल्ली ते दिल्लीचा विषय हा खूप गंभीर आहे. खरं म्हणजे काल जी नसरापूर मध्ये घटना घडली त्याच्या निषेधार्थ अनेक लोक रस्त्यावर उतरत आहेत, निषेध व्यक्त करतायत. आपण आज पुण्याच्या एफसी रोड भागात आहोत. हा भाग असा भाग आहे जो पुण्यात खूप सुरक्षित समजला जातो. याची चर्चा अखंड महाराष्ट्रात सुरक्षित अशा मुलींसाठी, विद्यार्थिनींसाठी किंवा महिलांसाठी खूप सुरक्षित भाग असा होता. या भागामध्ये आपण आज आहोत. जे लोक समोर येत आहेत त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत, पण ज्यांच्या भावना व्यक्त होत नाही त्यांना भावना व्यक्त करण्यासाठी आपलं एक व्यासपीठ आहे. आणि लोकांच्या भावना समजून सरकारने याच्यावर तात्काळ निर्णय घ्यावा एवढाच प्रयत्न आहे. मी आज लोकांना प्रश्न विचारतोय. माझी आपल्याला विनंती आहे की आपणही आपल्या भावना यात कमेंट मध्ये व्यक्त कराव्यात आणि सरकारला विनंती यावर तात्काळ निर्णय घ्या. बाकीच्या सोयी सुविधा देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला स्त्रियांना संरक्षण पाहिजे. ते तर महत्वाचं आहे ना. आज जशी मुलं किंवा जे पुरुष लोक फिरू शकतात तसं आज उद्या उठून म्हणलं तर स्त्रिया किंवा मुली एकट्या फिरू शकणार नाही. बरोबर आहे. असं जर हे घडत राहिलं तर कुठलीही मुलगी, कुठलीही स्त्री घराच्या बाहेर पडायला घाबरेल. कोणीतरी सोबत असलंच पाहिजे असं तिथं वाटतं. हा, जे बाकीचे तुम्ही जे उपाययोजना बाकीचे जे राबवताय त्यापेक्षा स्त्रियांसाठी तुम्ही काय करू शकाल त्याच्यावर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. आणि ही केस तातडीने जर तुम्हाला त्याच्यातून कळतंय की या माणसाने हे कृत्य केले आहे त्याला जागच्या जागीच शिक्षा झाली पाहिजे. जागेवरती संपवलं पाहिजे. अशी विकृती जन्माला द्यायला नको. जी विकृती करण्यासाठी त्याला ते प्रोत्साहन मिळतं ना ती तुम्ही हेच संपवा ना. परत आयुष्यात लक्षात राहिलं पाहिजे कुठल्याही माणसाच्या की तुम्ही असं करायला धजावलं नाही पाहिजे. पुढे नाही कोणी सरकवलं पाहिजे. आणि असं वाटतंय का आता की 2 दिवस झाले अजून या घटनेला न्याय नाही. ही पहिली घटना नाही, असं भरपूर घटना घडतात. पण आज आता ह्या वर्षात जरी बघितलं तरी आकडा खूप मोठा आहे. तर काय भीती वाटते याच्यात? पुढे जाऊन काय होऊ शकतं? काही होऊ शकतं. कोणावर एकही संकट येऊ शकतं. आज 3 वर्षाच्या मुलीचा कोणी विचार करत नाही. 3 वर्ष काय, वर्षाच्या आतल्या मुलीचाही कोणी विचार करत. म्हणजे आज जन्माला घालून तुम्ही मुलांना असं टाकून देण्यापेक्षा तुम्ही जन्माला नका घालू. आणि उद्या जर समजा आता आपण म्हणतो मुलगी झाली, लक्ष्मी आली, प्रगती वाढली होईल, पण मग उद्या जर कोणाला मुलगी आली तर भीती वाटेल असं नाही का वाटत? वाटू शकतो की लवकरात लवकर याचा निकाल लागावा. आणि निकाल काय असला पाहिजे? हे कृत्य करणाऱ्याला माफी नाही. जर जसं पुरुष ताट मानेने जगला पाहिजे तशी स्त्रीही ताट मानेने जगली पाहिजे ना. बरोबर. समान कायदा बाकीचं नुसतं म्हणण्यापुरते समान कायदे आहेत. तसं समान कायदे असे स्त्रियांसाठी नाही. बरोबर. आज स्त्री सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं तिचं घरातल्यांसाठी, घरात काम करणं, घरातले सासू सासरे, आई वडील, बाकी सगळं इतर सगळ्यांचा विचार करते ती. परत बाहेर जाऊन काम करते. पण शेवटी तिला सुरक्षितता आहे का? नाही. मग तुम्ही याच्यावर भर द्या ना. आधी पैसे देऊन हे काम होणार नाही. पैसा मिळाल्यावर सगळं मिळत असं नाही. आम्हाला ताट मानेने जगता येईल हे तुम्ही करा. ह्याला महत्व. सुरक्षितता पुढे आली पाहिजे. सुरक्षितता मिळाली पाहिजे. जसं उद्या उठून माणूस जर म्हणला मी 4 वाजता किंवा पहाटे 3 वाजता मनात आलं 1-2 वाजता तर बाहेर पडून मी चालू शकेल, तशी स्त्री चालू शकेल का एकटी? नाही चालू शकत. बरोबर. मग ह्याच्यासाठी तुम्ही कार्य कराल. यासाठी सरकारने तात्काळ पावलं उचलली पाहिजे. तात्काळ इमिजिएट 24 तासाच्या आत त्याचा निकाल लागलाच पाहिजे. बरोबर. हे जर तुम्ही एखादी स्त्री जर सुरक्षित नसेल
तर तुम्ही काही कामाचे करणार नाही. काही कामाचं नाही. खरे आज स्त्री आहे म्हणून तुम्ही आहात. स्त्रीमुळे पुरुष आहे. बरोबर बरोबर आहे, दोघाही समान लागतात. बरोबर. पण स्त्रीच्या पोटीच पुरुष आहे बघा. खरे म्हणून तुम्ही स्त्रीची सुरक्षितता आधी बघा. आणि असे निकाल हे 24 तासात आताच 24 लागू तासाच्या पाहिजे. आत लागले पाहिजे. खरे बरोबर. आणि जर ती एवढी अल्पवयीन मुलगी आहे तर तुम्ही हे निकाल 24 तासाच्या आत पण लावले पाहिजे. खरे जागेच तुम्ही त्याला हे केलं. 1 मेला 2 दिवसापूर्वी त्या 3 वर्षाच्या मुलीवर एका 65 वर्षाच्या नराधमाने त्या गुन्हेगारच आहे त्या माणसाने ते घाण कृत्य केले. काय वाटतं तुम्हाला, काय शिक्षा दिली पाहिजे? शिक्षा ही आता कायद्याची नको, लोकांची जनभावना जी आहे त्याप्रमाणे शिक्षा मिळायला पाहिजे. पण त्या आधी जे एक माझं मत आहे, ज्या व्यक्तीने दुर्वा हे कृत्य केलंय त्याला पेरोल मिळाला कसा? बरोबर त्याच्यापेक्षा गुन्हेगार जो आहे तो जज असेल, तो वकील असेल, ते नातेवाईक असेल, त्यांनी पेरोल मागितला आहे. पण शेवटी कसं आहे, भावना शून्य महाराष्ट्र झालाय. 2 दिवस सगळे जण लढतील, परत दंगा करतील, परत पार्ट्या करतील, परत विसरतील. हे खरं आहे की आज अशा खूप घटना आल्या, खूप लोक समोर आली, खूप लोक मागे सरकली, पण हे सारखं होतंय महाराष्ट्रात. यात भीती वाटते का कसली? भीती नाही, मध्यमवर्गीय माणसाचे जे इमोशन्स आहेत त्याची एक्सपायरी डेट ठरली आहे. 6 महिने, 2 महिने, 3 महिने, 15 दिवस आपण विसरतो. भावना संपतात. आपल्याला काहीच नको असते. 15 दिवसांत उद्या माझ्यासमोर जर एखादा लोनवाला आला, मी विसरेल हे काय झालं काल, कारण की आता प्रश्न माझ्या दारासमोर आला. म्हणजे 2 दिवस पेटलेलं वातावरण हे कधीतरी थंड होईल, पण मग ही भावना सरकारपर्यंत आता हे 2 दिवस तर सगळे पोहोचवत आहेत, पण सरकार यावर कुठेतरी एक मागे सरकते किंवा स्थिर करते, नाही का, निर्णय घेते असं वाटतं का तुम्हाला? स्लो मोशन काहीतरी 100% सरकारने आता जनभावना जी आहे ती महत्वाची आहे. बरोबर लोकांचा कायद्यावर जर विश्वास उडाला ही खूप मोठी गोष्ट आहे. जी घटना झाली ती दुर्दैवी आहे, पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जी आहे, एक सर्वसामान्य माणूस मी असं की मी असेल, आपण आता विश्वास गमावतोय. हे पाकिस्तान झालंय. पाकिस्तान. आता जी घटना दारात येते उद्या घरात येऊ शकते अशी भीती वाटायला लागली सामान्य माणसाला. काय वाटतं? माझ्या घरात आली तर मी स्वतःला संपेल किंवा समाजाला संपेल. जागेवर जागेवर कायद्याची पर्वा नाही. की सरकारने उसको ना तड़पा तड़पा के मारना चाहिए. तडपाचे मारणार. उसको ऐसे में नहीं कि फांसी की सजा देनी चाहिए. जिस तरीके से उसने बच्ची के साथ ऐसे हरकत की ना, उससे बहुत बेकार हरकत गवर्नमेंट ने करनी चाहिए उसके साथ. उससे पण डबल इसको मतलब तो थोड़ा भी रखना नहीं चाहिए गवर्नमेंट ने नहीं, इसके शरीर पर, ऐसा लगता है. उसको ना जान से नहीं मारना चाहिए. उसको एहसास होना चाहिए कि उसने कितनी बड़ी गलती की, गुनाह किया, तब उसको समझ, ऐसे बाकी लोगों को भी समझ में आएगा कि हमने ये चीज नहीं करनी चाहिए. ऐसे बराबर. अभी ऐसा मतलब आपको 2 बेटे आपके साथ है, आपको ऐसा लग रहा है कि यह भी मतलब भीती लग रहा है कुछ? हाँ, मैं डेली भीती नाही येते, वेड्या पण आहे. वेड्या पण आहे. हो, ते काय नाही आता तुम्हाला पण त्यांना पण आणायची आहे ना, लक्षात बरोबर. आणायची आहे. वेड्या पण आहे तो. हे लोकांचा समज बदलत चालला असं काय वाटतं? बेटियों को बाहर निकालना मतलब अभी डर लगता है. डर लगता है. हाँ, और ये महाराष्ट्र में से सुशिक्षित जो अपन जो बोलते हैं संस्कृति परंपरा, हाँ. जो मतलब यहाँ पे सब चलता है, अपना सब सहन होते हैं, सब उत्साह होते हैं, और ये कुछ बिगड़ रहा है ऐसा लग रहा है महाराष्ट्र का नाम खराब किया जा रहा है. ऐसे लोगों की वजह से. हाँ, महाराष्ट्र ऐसा है नहीं, ऐसे कुछ लोगों की वजह से खराब हो रहा है. इसको ना खत्म करना चाहिए ताकि हम अपनी बेटियों को सुरक्षित रख हाँ, सके, सुरक्षित विश्वास रख सके, विश्वास और आसानी से बाहर उनको भेज सके, भरोसा रख सके लोगों पे. दिली भाई, आशीष दिली भाई. आज ते काल 1 मेची घटना आहे, आज 3 मे चालू आहे. तरी त्याला काही शिक्षा आहे. शिक्षा झालेली नाही. आज जो ताब्यात आहे त्याचा गुन्हा फास्टॅगवर घेतला गेलेला आहे. हा, पण काय वाटतं तुम्हाला, हे थोडं थंड चाललंय का, स्लो? हा, स्लोच वाटतंय. काल पण म्हणजे 3 दिवस झालं ना. 3 दिवस झाले. सरकारने गंभीर विचार यावर केला पाहिजे. त्याग केलाच पाहिजे, त्याला फाशी दिलीच पाहिजे. आशीष दिली पाहिजे, त्याशिवाय दुसरी शिक्षा हा, नाही. दुसरी शिक्षा होऊ शकत नाही. Thank you. ऐसे लोग को मार देना चाहिए. मार दो. 100%. इन लोग को रहने का कोई भी सेंस नहीं है. क्यों नहीं है? आज जो चीज उसके साथ हो गई कल हमारे साथ भी हो सकती है.
बराबर है, और ये सिटीजनशिप इंडिया के अंदर ये सब चल रहा है, ये बिल्कुल गलत बात है। ये गलत बात है। 100% हैंग टिल डेथ, खत्म, ये है बस, और कुछ नहीं है। आज तक ऐसे बहुत बातें आती रहती है, अपन पढ़ते रहते हैं, 2 दिन उसके ऊपर लोग लगने क्या एक आवाज उठाते हैं, ये गलती फिर शांत हो जाते हैं। ये गलती हमारी है ना भाई, कि हम इसके ये मोटिवेशन को 2 दिन के अंदर खत्म कर लेते हैं। अगर हम इसको और आगे बढ़ाएंगे ना तो गवर्नमेंट को समझ में आएगा Yes, yes. ये गलत है, ये सही है। हम गवर्नमेंट को गलत का ज्यादा रास्ता बताते, सही का कम बताते, क्योंकि हमारी मेजोरिटी कम है। पर मेजोरिटी बढ़ेगी ना, खुद तो खुद डिसीजन चेंज होते रहेंगे। लोग ज्यादा सामने आने चाहिए, लोगों ने रिएक्शन देना चाहिए। आज जैसे आप आए, आपके जैसे 100 लोग आएंगे तो 100 को चिटक के 1000 लोग आएंगे। बराबर। तो ये मल्टीप्लाई होना चाहिए, ना ये इसको डिवीजन करके आप लोग उसको माइनस करते रहो। और 3 साल की लड़की, उसको क्या भी समझ में आएगा? ये मतलब ये माइंडसेट कहाँ से आता है लोगों के पास? क्या लोग ऐसे सोच भी कैसे सकते हैं क्या? आज हर महीने हर हफ्ते न्यूज में आता है कि भाई ये इशू चल रहे हैं, ये सब हो रहा है। इसके लिए गवर्नमेंट ने अपने रूल्स को स्ट्रिक्ट कर देना चाहिए। ऐसे लोग को सिर्फ और सिर्फ फांसी देना चाहिए, मार देना चाहिए। Yes. इसके अलावा कोई भी आंसर और सोल्यूशन नहीं है। तुम किसी को सोचने का टाइम दोगे, एक दिन में प्लान करके उड़ जाएगा, निकल जाएगा। बराबर है। ये सच्चाई है। आप एक उसको सोचने जगह पे का मतलब उसी जगह पे वो डिसीजन सेम टाइम में सेम जगह पे डिसीजन लेके खत्म कर देना चाहिए। एक जान चली गई ना, तो उससे भी जान जाना चाहिए, खत्म हो गई बात। एंड आपको क्या लगता है, क्या शिक्षा क्या देनी चाहिए उसको? मौत शिक्षा फाशीची फाशीची प्रार्थना सरकारचं कर्तव्य आहे. हे सरकारचं कर्तव्य आहे की एका छोट्याशा आईला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे. आम्ही ताक मानेने आणि न घाबरता बाहेर फिरायला खेळायला जाऊ शकलो पाहिजे. आम्ही ताट मानेने आणि न घाबरता फिरायला आणि खेळायला जायला पाहिजे. ही आम्ही सरकारकडे प्रार्थना करतो. ही आम्ही आणि सरकारकडे विनंती करतो की याचा रिझल्ट तुम्ही लवकरात लवकर लावा. आणि विनंती करतो की याचा रिझल्ट तुम्ही लवकरात लवकर लावा. का आमच्या हातात असलं तर आम्ही डायरेक्ट गोळा वाटला असता. जागेवरच त्याला संपवलं होय. पाहिजे, हीच मानसिकता सगळ्यांची असली बरोबर आहे पाहिजे. ना? पण आता आमच्या हातात काय नाही ना. आता सरकारने जवळजवळ आज दुसरा दिवस होत आलाय, अजून त्याच्यावर म्हणजे ठाम डिसिजन घेतलेला नाही. सरकार स्लो आहे ना. सरकार स्लो आहे. सरकारने यावर फास्ट डिसिजन घ्यावा, म्हणजे या घटना कमी होतील असं वाटतं का? 100% फास्ट डिसिजन पण घेतले पाहिजे आणि शिक्षा पण कडक केली पाहिजे. अशी लोकांना भीती भीती निर्माण होईल. शिक्षा जर कडक केली तर लोकांची भीती वाढेल ना. बरोबर, अशी भीती वाटते की आज दारात येऊ, घरात येऊ शकतो, काय सांगतात? अशी भीती तर वाटत नाही आहे, पण भविष्य जर अवघड आहे अशा घटना घडल्यावर. 3 वर्षाची पोरगी होती, तिला जीव तरी आहे का असं विचार त्या माणसाच्या मनात तरी कसं आहे? या मानसिकतेबद्दल काय वाटतं? आणि विकृत मानसिकता आहे. आता एवढं वय आहे माणसाला, आता सध्या इथिकली कोण विचार करत नाही. नैतिकता नाही आहे सध्या. नैतिकता. भारतामध्ये राहिलेलं नाही, महाराष्ट्रामध्ये कुठं राहिलेलं नाही आहे. त्यामुळं हे विचार म्हणजे असले घाणेरडे विचार आता सध्याच्या या अपडेटेड या जमान्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये असले विचार येणारच. बरोबर, त्यामुळं या चुकीचा प्रयत्न नाही होतो. ते चुकीच्या दिशेने जाणारच. त्यामुळे हे विचार महत्वाचं आहे की बाबा हे असे विचार बदलून चांगले विचार लोकांमध्ये यावं, याच्यासाठी पण सरकारने काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे. विषय ना इतकी कडक व्हायला पाहिजे ना हा. की पुढच्या वेळेस अशी कृती करताना असं समोरचा विचार 100 वेळा विचार केला केला पाहिजे. पाहिजे. शिक्षाला कडक व्हायला पाहिजे आणि एकदम इन्स्टंट व्हायला पाहिजे. जागेवर शिक्षा आली पाहिजे. 2-3 दिवसात काय असेल ते निकाल लावला पाहिजे त्या टाइप मध्ये. स्वराज्यात कशी शिक्षा होती? हा. बरोबर आहे. काय होतं? चौरंग करून नाही, नाही, रांझाच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी काय शिक्षा दिली? त्या चौरंग केलं. चौरंग केला. तशी शिक्षा इथं व्हायला पाहिजे. बरोबर. लोकांना भीती निर्माण होईल. भीती निर्माण. सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचं अभ्यास केला पाहिजे, चरित्र वाचलं पाहिजे. त्यांचं मॅनेज त्यांचं जे मॅनेजमेंट होतं किंवा त्यांची शिक्षा देण्याची पद्धत होती ना, हे सरकारने त्यांनी स्वतः अवघड करून अंमलात आणली पाहिजे. हा. मग त्यावेळेस भीती होईल. स्वराज्यात भीती होती. तुम्ही वाचलं कधी पण जर तुम्ही इतिहास बघितला शिवाजी महाराजांचा एक धाक होता. हा, मग लोकांमध्ये धाक होता. तसं होणं गरजेचं आहे आता सध्या. नवीन स्वराज्य निर्माण होणं भारतामध्ये सध्या गरजेचं आहे. तरच व्यवस्थित राहील आणि हे हिंदू राष्ट्र म्हणून आपला भारत देश पुढे जाईल. काय वाटतं, माणूस तुला काळीमाप असणारी गोष्ट आहे. हो, 100% काळीमाप असणार. याच्या फाशी शिवाय दुसरी शिक्षा नाही. माझी
परत चौकात बांधून दगड भिरकावून लोकांना पब्लिक असं तयार करायचं. त्याच गोष्टीचं वाईट वाटतंय. आतापर्यंत जिवंत त्याच गोष्टीचं वाईट वाटतंय. बरोबर याच्यावर जागेवर निर्णय घेतला जागेवर निर्णय पाहिजे.